हॅलो गाईज, मी AB ब्लॉग 47 म्हणजे आदित्य भालेराव परत एकदा आलो आहे नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन ब्लॉग घेऊन येतो तुमच्यासाठी. आणि आजचा प्लॅन आहे तो म्हणजे अडूर म्हणजे तिच्या आत्याचं घर आहे आणि आत्याच्या घरी आम्ही येणार आहोत. म्हणजे आलो आहे पण ब्लॉग बनवणार नव्हतो आणि आलो आहे त्या आत्याच्या घरी आणि हे आत्याचं घर आहे. सो मी तुम्हाला ब्लॉगमध्ये पूर्ण दाखवेन काय काय आम्ही करणार आहोत आणि काय नाही. सो आज प्लॅन नव्हता पण मी बनवतो ब्लॉग. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा. ब्लॉगमध्ये मजा येणार आहे कारण का इथे आल्यानंतरची मजाच वेगळी असते कारण का इथे खूप काही आहे आत्याच्या इथे. आणि सो ती आज मजा करणार आहे मी. ॲक्च्युली मामांच्या इथे आलं म्हणजे तिच्या आत्याच्या इथे. आणि आत्याच्या इथे आल्यानंतर आज जेवायला तर व्हेज होतं पण माझ्या वाईफला ना नॉनव्हेज खायचं होतं. सो नॉनव्हेजसाठी मामा गेले कुठे रे तिथे पालशेतला गेले आणि पालशेतला जाऊन मग त्यांनी मच्छी आणली हे बघा. आणि आता ते मच्छी कट करतायत आणि आम्ही तर व्हेज खाणार आहेत पण ती नॉनव्हेज खाईल. मामा मच्छी कट करतात आहे बघा. ढोमा, त्यानंतर कुठली दुसरी कोणती मच्छी आणली ती पातने ती मच्छी आणली. काटेरी म्हणजे आपल्या इथे काटेरी बोलतात म्हणजे मुंबई साईडला आहे ना ती काटेरी बोलतात आणि इथे पातला बोलतात म्हणजे. आणि त्यानंतर हे बघा त्यांचा वीर आहे हा बघा. वीरची तर मजाच आहे, भरपूर खातोय तो. सो आता जेवल्यानंतर मग आम्ही निघू, वरती जाणार आहोत जरा त्यांच्या म्हणजे शेतावरती, त्यांची जमीन आहे वरती. मग आम्ही तिकडे जाऊ आणि तिकडे गेल्यानंतर तुम्हाला वरती दाखवतो कसं काय. आता जेवायला बसतोय मग जेवल्यानंतर भेटू. मित्रांनो पप्पी त्याच्या बरोबर चाललो आम्ही वरती त्यांच्या शेतामध्ये आणि इकडे कार्यक्रम चालू झाला आहे. सगळेजण आपली करवंद इथे भरपूर आहेत. करवंदच बोलतात ना तुमच्या इथे? हां, तर ती भरपूर आहेत. हां, अशी कोकणची काळी मैना बोलतात त्याला. एवढी भरपूर आहे ना, दाट अख्खी भरलेली आहे म्हणजे पूर्ण. आम्ही तिकडून चालत आलो आणि इकडून वरती चाललो आहे म्हणजे त्यांच्या शेतामध्ये तो रोड जातो पूर्ण म्हणजे कच्चा आपला मस्त पूर्ण याचीच आहे भाग. मित्रांनो पप्या त्याच्या जमिनीच्या इथे पोचलो आम्ही. करवंद तर भरपूर आहेत आणि पप्यात्याची जमीन आहे. पप्यात्या किती मोठी आहे जमीन? किती आहे आपली? 7 गुंठ्यामध्ये एवढी मोठी जमीन आहे. म्हणजे इथून चालू होते ती खालपर्यंत ना, खालपर्यंत का तिथपर्यंत तो एंड आहे. हां, एवढी मोठी जमीन आहे. सो आता काय लावले काय? आता भाजवण झालंय हेच ना ते भाजवण. आता हे भाजवण केलंय मग याच्यावरती ती नाचणी पेरायची म्हणजे नाचणी लावणार आहे. तर आम्ही पुढे जाऊ आणि मग पुढे जाऊन परत करवंदच काढायचे. काय करणार? पेरणी करणार. पप्पी आता बोलते पेरणी करणार आहे. पप्पी त्याचं फिरणंच असतं इकडे. मुंबईला आली किती बसते पण इथं पूर्ण फिरतच असते ती. दाखवतो तुम्हाला पुढे. मित्रांनो करवंद जमा करायची आम्हा दोघांना पर्सनल पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही हे ना तिला बनवतो म्हणजे त्याच्यामध्ये करवंद जमा होते. मित्रांनो आता करवंद जमा करायचे आहेत. तर जमा करायला आमच्याकडे काहीच नाही. मी बनवलं स्वतः तिघांसाठी, आमच्या तिघांसाठी. आम्ही तिघं याच्यामध्ये जमा करू आणि मस्त रान आहे. अरे उडलं, अरे 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 पकडा. हां, आणि इथे मस्त म्हणजे करवंदाची पूर्ण झाड आहे लांबपर्यंत तुम्ही बघाल ना. आणि दुःख याचं वाटतंय की मी वाईफला आहे ना घरी ठेवली कारण का तुमचं बाळ झोपलं आहे त्याच्यामुळे तिथे कोण नाही आहे. तर त्याला ती तिकडे थांबली आहे. तिला बोललो आम्ही लगेच येतो वरती जातो. आणि पूर्ण ह्याचंच आहे बघा ना किती मस्त आहे. पूर्ण इकडे हेच आहे आपलं
आपलं करवंदाचीच झाड आहेत तिकडे. फादर काढतायत आणि आई पण तिकडे. सो मदर आणि श्रुती मागे आणि मी त्यांच्या बरोबर आहे. कारण का आम्ही बनवत होतो त्यामुळे आम्ही मागे. तर जमा केल्यावर दाखवतो तुम्हाला कशी काढतोय आम्ही. हे बघा मित्रांनो किती भरपूर लागली आहे की करवंदच करवंद आहेत. आत्याच्या गावी आल्या ना की फक्त करवंदच खायची. काय रे एक नंबर. हे माझं एक भरलं. फादरने पूर्ण भरूनच काढलाय. आता ते त्याच्यामध्ये पलटी करतील आणि परत कामाला लागतील. सगळेजण एकच झाडावरती आहेत. ही आमची टीम आहे सगळ्यांची. आज पूर्ण झाड खाली होईल मला तर वाटतं. त्या झाडाला राहू दे रे थोडंसं काहीतरी. भरपूर झाड भरलाय म्हणजे वरपर्यंत. मस्त मित्रांनो गरम बघा किती होत आहे. पूर्ण घामाघूम झालंय. बोलते पकड पकड पकड. आणि ते करवंद आहेत ना हातावरतीच आहेत. म्हणजे बसलोय मी आणि त्या हातावरतीच करवंद सगळे बाकी कुठतात. गरम एवढं होतं की बसलो एका जागी. आता एवढं झाल्यानंतर आम्ही निघू जे खाली जाऊ आणि मग तिकडून आम्ही घरला निघू. हॅलो मित्रांनो बघता बघता भरपूर करवंद काढले. पपियातेच्या हातामध्ये आहेत. पपियाते करवंद बघा. करवंद काढले ते जांभळं एवढे भरपूर काढलेत. तशी काही घरी न्यायची मुंबईला न्यायची. घरी जाईपर्यंत किती भरेल आता पूर्ण भरणार नक्की ना. मग आता कुठे तिकडे जायचं की इकडे जायचं. तिकडे जायचं. आता तिकडे जायचं. पप्पी आता बोलते तिकडे बैल बांधलाय तिकडे. हा आता ते बैल बांधलाय तिकडे जायचं. पण करवंद तर बघा बाबा भरपूर काढले ते पप्पी आत्याचे. आता नाही. थँक्यू पप्पी आत्या. तू आता ब्लॉगमध्ये येणारच आहेस. सो अजून काढतायत आणि क्लायमेट मस्त ढगाळ वातावरण झालं थोडंसं. हे बघा पाऊस पडला पाहिजे. चला दाखवतो तुम्हाला मी पुढे दाखवतो तुम्हाला. आम्ही तिकडे जाऊ. बाकी मस्त लागतात करवंदा. मस्त गोड आहेत. हॅलो गाईज इथे आता मस्त म्हणजे इथे वरती आलो आम्ही आणि आता जरा म्हणजे पुढे काढतायत तिकडे. पण मामा एक उखाणा घेतात त्याचं म्हणजे एक कोड आहे ते सांगतील आपल्याला. पण त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. तर काय असेल मामा? एक एक्का 12 डोक्या अच्छा 30 नक्क्या. ओके. त्याला काय बोलतात? एक एक्का 12 डोक्या 12 डोक्या 30 नक्क्या. 30 नक्क्या. मित्रांनो हे असं एक कोड आहे. पण त्याचं उत्तर जर तुम्हाला माहिती असेल ना नक्की सांगा. मामांनी सांगितलं आहे. मामाने असं एक कोडं बनवलं आहे. पण त्याचं उत्तर आम्हाला माहिती नाही. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो आपण वरती आलो आणि वरती आल्यानंतर आहे ना इथे मामांची गुरं आहेत. म्हणजे बघा ही गुरं बांधली आहेत. हा बैल आहे ना मामा? मग हा कोणाचा आहे? अच्छा म्हणजे आपलीच आहेत. आणि इथे आहेत ना ती मामांची बैल आहे. ही ऑरेंज कलरचा आहे तो राज आहे. राज का? आणि ती गाय कोण? सोनी. आणि सोनी आणि राज आहे तिथे. बाकी सगळे तिकडे खुडतायत आणि त्यांना बघायला आलेलो आम्ही. आता घेऊन जायचं बोलत होते मामा. खाली घेऊन जायचं आहे बघा राजला. राज आहे त्यांचा. मस्त माळ आहे वरती. मोकळं मस्त गुरं बांधली आहेत. म्हणजे कसं त्यांना खायला वगैरे भरपूर आहे इथे चारा. त्यामुळे इथे बांधून ठेवली आहेत. गाईज मामांची गुरं वगैरे सगळी बघून झालेली आहेत. आणि आता गुरं सोडतायत ते म्हणजे खालीच घेऊन येतात तिकडे गोठ्यात बांधायला. आणि आम्ही चाललो म्हणजे आता पुढे निघतो आहे. हा रस्ता आहे आणि इथून आम्ही चाललो आहे. मदर पुढं आहे. रस्ता काय माहीत नाही पण जायचं तर नक्की. आता डायरेक्ट खाली जाणार आहोत आम्ही. त्यांना भेटली तर पुढे काढूयात. तुम्हाला दाखवतो किती करवंद आहेत ते. भरपूर काढले आहेत म्हणजे अर्धा 1 तास झाला असेल आम्हाला. तर 1 तासामध्ये आम्ही एवढी करवंद काढली. कारण भरपूर म्हणजे जवळच आहे त्यांच्या. एवढं लांब पण नाही आहे. एक थोडंसं घराच्या वरतीच आहे. तिथून वरती चढलं. मदर पुढे चालते आहे आणि मी मागे. फादर येत आहेत आणि मामा गुरं घेऊन येत आहेत. सो आम्ही चाललो पुढे आणि बाकी तिकडे काढतात. मित्रांनो 1 तासानंतर तुम्हाला बोललेलो ना की 1 तास झाला आणि 1 तासानंतर आम्ही एवढी करवंद काढली ना. पप्पी येते करवंद उचल आधी.
पपियातेच्या हातामध्ये करवंद आहेत. एवढी करवंद काढली 1 तासामध्ये. मस्त मस्त करवंद काढली. गोड आहेत. सगळ्यांनी काढली, मेहनत भरपूर घेतली. आईने घेतली, मदरने घेतली, इकडे श्रुती आणि जास्त पप्पांनी घेतली. म्हणजे खायची त्यांना आहेत ना, तरी अजून ऐकत नाहीत ते बघा तिकडे. म्हणजे अजून काढतायच आहेत. चला आता झालं, करवंद भरपूर कुठली आहेत. तर अर्धा 1 तासामध्ये एवढी करवंद कुठली आहेत, भरपूर आहेत. सो आता ही सगळी करवंद आपण घेऊन जाणार, ते म्हणजे मुंबईला. सगळं नाही तर बघूयात. चला मित्रांनो, आता खाली जातोय. खाली गेल्यानंतर मग तुम्हाला दाखवतो आणि ब्लॉग एंड करून टाकतो. चलो बाय. सो फायनली मित्रांनो, आम्ही घरी पोचलो. म्हणजे पप्पी आत्याच्या घरी पोचलो आहे. तिचं घर आहे आणि आम्ही खाली पोचलो आहे. आणि खाली पोचल्यानंतर आता आम्ही घराकडे निघतो आहे. तुम्ही करवंद तर बघितली असतील किती भरपूर काढले आहेत. हे बघा भरपूर करवंद झाले आहेत. सो आता आम्ही चाललो आहे घराकडे. आणि घराकडे चाललो आहे तर इथेच ब्लॉग मी एंड करतो. तर माझं या ब्लॉगला तुम्ही सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा. आणि आवडल्यावर काय करा, काय करायचं असतं. कमेंट करा, कमेंट, लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. ओके, थँक्यू सो मच. परत एकदा सांगतो, माझं नवीन यूट्यूब चॅनल आहे आणि या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा. आणि व्हिडिओ कशी झाली हे कमेंटमध्ये जरूर नक्की सांगा. आम्ही अडूरवरनं निघतो आहे. चलो बाय, टेक केअर, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.